लढ्याचं जे नेतृत्व करत आहेत मधुसूदन महाराजांच्यावर हा जगद्गुरु तुकाराम महाराजांची साक्षात्कार भूमी वाचवतायत म्हणून केवढा अन्याय झालेला आहे त्यांच्यावर। ते ज्या भूमीमध्ये राहत होते तिथं त्यांनी मारुती मंदिर बांधलं, 35 वर्ष त्यांचं वास्तव्य होतं, तिथली कागदपत्र जळून खाक केली, मंदिर पेटवलं। म्हणजे महाराजांचं सगळ्यात पहिला त्यांनी तिथलं स्थान सगळं महाराजांचं उद्ध्वस्त केलं। त्यानंतर महाराजांना भंडारा गोंदिया सारख्या नक्षलवादी एरियामध्ये बेशुद्ध करून टाकलं होतं। महाराज 3 दिवस त्या जंगलात पडलेले होते। हे कोणाला माहिती आहे आणि कितपत माहिती आहे, हे किती सहन केलेलं आहे महाराजांनी हे। आणि नेतृत्व करायचं वारकरी संप्रदायामध्ये नेमक्या काय व्याख्या आहेत का त्याच्या? का महाराजांचा आज मठ पाहिजे होता, का महाराजांचे काही अनुयायी पाहिजेत म्हणून? मग तुकाराम महाराजांचे असे किती अनुयायी आहेत? त्यामुळे आम्ही तर असं म्हणतोय की मधुसूदन महाराजांचे आचार विचार हे सगळे तुकाराम महाराजांच्या ह्याच्यात साच्यात बसणारे आहेत। मग या तुकाराम महाराजांच्यावर जो अन्याय झालेला आहे तोच अन्याय मधुसूदन महाराजांच्यावर झालेला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या होत्या। मधुसूदन महाराजांचे ग्रंथ आणि भामचंद्राचे जे काही साहित्य होतं ते भामचंद्राच्या पायथ्याच्या असणाऱ्या मारुती मंदिर पेटवून दिलं। मी तर असं म्हणेन, धाडसाने हे विधान करते, जेवढा तुकाराम महाराजांच्यावर अन्याय झाला, जेवढा तुकाराम महाराजांच्यावर तेव्हा आघात झाले, त्याहून काही पटीने जास्त मधुसूदन महाराजांच्यावर झालेले आहेत। आणि आता हे समाजाला कळणं गरजेचं आहे खरं तर, कारण नेतृत्व करणारी व्यक्ती सुद्धा काय असते हे आपल्याला समजलं पाहिजे। एवढे आघात सहन करून सुद्धा ते आज त्यांनी कुठंही खच्चीकरण स्वतःच सुद्धा होऊ न देता एकला चलो रे मधल्या काळामध्ये महाराज एकटेच संघर्ष करत होते। आणि आज आंदोलनाची दिशा त्यांनी ठरवलेली आहे। महाराजांना काही वेळ जात नाही म्हणून त्यांनी आंदोलन ठरवलेलं नाहीये। कुठं मी स्वतः महाराजांच्या बरोबर मंत्रालयात खूपदा गेलेली आहे। आता नागपूर अधिवेशनात पण महाराजांनी सगळ्या मंत्र्यांना निवेदनं दिलेली आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार दादांना दिली होती, आता आम्ही आशिष शेलार, सगळ्या मंत्र्यांची आम्ही नावं सांगू शकतो। आणि अशा मंत्र्यांना जर एकदा सुद्धा मधुसूदन महाराजांना बोलवून घेऊन त्यांच्यावर यावर चर्चा करावी असा विषय सुद्धा वाटत नाहीये, म्हणजे याची गंभीरता नाहीये त्यांना वाटते तो डोंगर फुटू दे। आणि डोंगर फुटल्यानंतर आपण मंत्र्यांना विचारल्यानंतर मंत्री काय आपल्याला डोंगर उभा करून देणार आहेत का? कारण डोंगर हे निसर्ग निर्मित आहेत, त्यामुळे आपल्या हातात अजून आहे ते। आपण अजूनही तो डोंगर भुईसपाट होण्याच्या आधी आपल्याला तो महाराज जसं म्हणतात त्याचं संवर्धन आणि संरक्षण होणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यासाठी आम्ही महाराजांच्या सोबत आहोत, कारण हा संविधानिक लढा आहे। आणि आता आझाद मैदानामध्ये जे काही महाराजांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला सुद्धा आता महाराज बोलले चॅनेलच्या माध्यमातून, आणि हे काही चुकीचं नाहीये। मुंबईला आज यावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे। वास्तविक मुख्यमंत्र्यांनी महाराज जिथं असतील तिथं आलं पाहिजे होतं, मंत्रिमंडळ तिथं आलं पाहिजे होतं, पण आता मंत्रिमंडळाकडं एवढा अमाप काय जो असेल लवाजमा घेऊन जावा लागणार आहे। आता तरी सरकारनं जागं झालं पाहिजे आणि ह्याची गंभीरता लक्षात घेऊन मधुसूदन महाराजांना या कार्यासाठी बोलवून घेऊन त्यांनी, मला असं वाटतं की संतभूमी कशा पद्धतीनं वाचावी याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमायला पाहिजे होती आतापर्यंत। धन्यवाद।